व्हिडिओ नंबर 190. चला तर सुरू करून पाहूया काय विषय ते. मित्रांनो, आज दोन विषय बघूया. दिवा कसा लावावा. तुपाच्या दिव्यामध्ये नेहमी कापसाची वात वापरावी. जर आपण तेलाचा दिवा लावत असाल तर तो नेहमी आपल्या उजव्या बाजूला देवासमोर ठेवावा. देवतांच्या पूजेसाठी दिवे लावले जातात. दिवा लावल्याशिवाय कोणत्याही देवतेची पूजा पूर्ण होत नाही. देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण सर्वजण सकाळ संध्याकाळ पूजेच्या वेळी आपल्या घरात दिवा लावतो. पुढे बघूया मित्रांनो. त्यामुळे देवता तर प्रसन्न होतातच, पण घरात सकारात्मक ऊर्जा आणि घरातील सदस्यांच्या मनात शांतीही राहते. धार्मिक मान्यतानुसार दिवा लावण्याचे काही नियम आहेत, ज्याचे पालन करणे आवश्यक आहे. परत बघा मित्रांनो, ज्याचे पालन करणे आवश्यक आहे. जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा देवासमोर तुपाचा दिवा, तेलाचा दिवा लावतो. पूजा करताना लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आपण तुपाचा दिवा लावत असल्यास तो आपल्या डाव्या हाताला देवासमोर ठेवावा आणि तुपाच्या दिव्यामध्ये नेहमी कापसाची वात वापरावी. जर आपण तेलाचा दिवा लावत असाल तर तो नेहमी आपल्या उजव्या बाजूला देवासमोर ठेवावा. तेलाचा दिवा लावताना लाल धागा वापरणे चांगले मानले जाते. सकाळी जितक्या लवकर पूजा केली जाईल तितके चांगले, कारण सकाळची वेळ आहे जेव्हा मनुष्य एकाग्रतेने उपासना करू शकतो. व्हेरी गुड. संध्याकाळी पूजा करणे उत्तम मानले जाते. याशिवाय दिवा ठेवण्याची शुभ दिशा पूर्व आणि उत्तरेकडे मानली जाते. पश्चिम दिशेला दिवा ठेवल्याने अनावश्यकरित्या पैसा वाया जातो. दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावला जातो. मातीचा दिवा लावताना लक्षात ठेवा की तो तुटल्या फुटलेला असू नये. धातूच्या दिव्यात तूप किंवा तेल टाकून देवासमोर प्रज्वलित करा. पूजेच्या दरम्यान दिवा जळत असताना विझणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे वाऱ्यापासून तो सुरक्षित ठेवावा. पॉइंट नंबर 2. विविध रोगात रिठ्याचा उपयोग काय आहे ते बघूया मित्रांनो. अतिसार, दंतपीडा, मूर्छा, डोकेदुखी, सर्पविष, चेहऱ्यावरील पथ्ये, धब्बे, मूळव्याध, मासिक पाळी थांबणे, केसांचे रोग, फोड फुटकुळ्या आणि यामध्ये रिठे गुणकारी आहे. पाहूया रिठ्याचे विभिन्न रोगावरील उपयोग. दंतरोग. रिठ्याच्या बिया तव्यावर भाजून वाटाव्यात आणि त्यामध्ये समभागात भाजलेले तुरटीचे चूर्ण मिसळावे. सकाळ संध्याकाळ निघणे, दंतपीडा इत्यादीचा त्रास दूर होतात. केसांची सुंदरता काय बघूया. रिठ्याच्या सालीचे चूर्ण 2 चमचे मात्रेमध्ये 1 लोटा पाण्यामध्ये भिजवून रात्रीच ठेवावे. सकाळी चोळून फेस करून पाण्याने धुतल्याने केस स्वच्छ आणि चमकदार, मजबूत आणि मऊ बनतात. याने डॅन्ड्रफही दूर होतात.
व्हेरी गुड. डोकेदुखी. रिठ्याच्या लाल बारीक वाटून वारंवार भुंगावी. चेहऱ्यावर डाग आणि धब्बे. रिठ्याची साल पाण्यामध्ये उगाळून बनविलेला दाट लेप दररोज झोपताना चोळून लावावा. सकाळी चेहरा धुवावा किंवा स्वच्छ करावा. चेहरा उजळून दिसेल, उठून दिसेल. त्याप्रमाणे मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.